एवढे चांगले म्हणतात तुमचं काय नाव अशा हिंमतवान बाया पाहिजे म्हणजे हिंमत कोणामुळे आहे माझी कोणामुळं महाराज आणि बाबासाहेब परमात्मा एक भगवान देवाचा संत जगणारे भगवानचा शिवाजी महाराजांचा शहीद बिरसा मुंडांचा दारू देणाऱ्या आपल्या भागाचा बायको असून दुसऱ्या बाईची आरामखोरी करणाऱ्या कुत्र्याचा आरती म्हणू काय शिवाजी महाराज कोण माझा प्रेम आहे शिवाजी महाराज म्हणतात बाबू प्रेम ज्या जिजामातेनं शिवबाला पैदा केलं तुम्ही शिवराया ज्योतिबा शाहू बाबासाहेब शहीद बिरसा मुंडा हे सर्व इथं फोटो दिलाय अण्णाभाऊ साठे तुकाराम महाराज गाडगे बाबा तुकोजी बाबा यांनी हे काम केलं बाबा शिवाजी महाराजाचे गुरु कोण होते मालूम आहे शिवाजी महाराजाचे गुरु तुकाराम महाराज शिवरायानं तुकारामाचा विचार घेतला म्हणून शिवरायाचं कल्याण झालं चरित्रशील राजा अरे देखो रे देखो बजाया उठनी देखो बजाया उठनी रत्नाओं का धन बजाने अरे महापुरुषाने म्हणून आपल्या समाजाचं कल्याण झालं अरे माते चिंतन के नित्य शक्ति बुद्धि युक्ति माते चिंतन के नित्य शक्ति बुद्धि युक्ति एक बारी देखो हिंद खेल राजा आज कोणारेच गौरव करतील लक्षात घ्या त्यांच्या मायच्या दुधाची किंमत करणार त्याला वाटते मी दारू केलो की बाप झालो आमचा बाप होतं का तू तुझ्या मायच्या दुधाचा अपमान करून राहिला तू शहाणपणा तोडून राहिला काही हा त्यानं बोला मध्ये जो पेर नाही त्याचा गुलाम होईल पण जो पेर आहे ना तुझी लायकी नाही पेक्षा बेकार आहे ते तुले त्या बायकोची किंमत नाही तर महाराजची काय किंमत करते म्हणून आवाज बंद कर अबे मर्यादे नाही भेटले 3 चाकू मारले मध्ये साध्या स्टेजवरच मारलं त्याला दारू केलं ते पुत्र मगाचे आला कारण पाया छपला मारतील ते नारानं गर्दी केली म्हणून तू थोडक्यात समजून घे त्यासाठी बोललोय त्या घरचा पुरा मध्ये काय मतदान मागायला द्यावं लागते का तुझं मत
मी का त्या देवाच्या जोडी मध्य अरे धमेंड मी आमचं काही आपण तू पेलेला आहेस ना शिमाळ आहे म्हणून समजून घे बोलू नको मा दिमाग खराब करू नको मी तुला नाव घेत नाही तुला इशारा करून राहिलो तू समजून घे त्यापेक्षा पाहिलं म्हातारे आहेत पण चुपचाप बसून आहे तू खुर्चीवर बसून आराम थोडी करून राहिले मला खुर्चीवर बसताना शेण खाता गावावर वजन मारता तुम्ही हरकत समजता का आम्हाला माझे इतके हाल झाले माय एवढे हाल झाले बाबा पण मला मालूम आहे तुम्ही पेनाऱ्याचे बाया कबूल करत नाही मला खात्री आहे माझं कीर्तन एका गावात पेनाऱ्यानं खराब केलं लोकांनी वर्गणी काढली मेहनत घेतली आणि पोटात टाकून त्याची छातीच दाखवली 150 दिवस एक बाई उठलीन धडो धडो चपला मारत बसली सत्यानाच कमी करतो काही लोकांनी रावणासारखे करतात आमचं बाल बाका होत नाही रामासारखा ढोकळाना तो सायाच्या फाडून टाकून आराम करा पुढे असं आहे म्हणून अभिमान द्याचा देवा तुका म्हणे देवा झाला या पाहिलं गावात काही काही लोक रावणात कसा रामटेके बाबा बसा तुम्ही या लोकांचा विचार नका करू मै सांभाळता याईने यायच्या मायचे दूध केले मी दूध केलं 2-3 पोटे उसळले की बंद होते तुम्ही रामटेके देईल अशोक भाऊ तुम्ही चिंता करू नका म्हणून तर कीर्तनाची गरज आहे अरे बाहेरने नाचवलं त्याचे कपडे भंडारा जिल्ह्याच्या पिदाळ्यानं त्याच्या मायच्या हात सत्यानाश केला यायनं गावात गाव खराब करीत असतील तर पिदाळे यायला फिकर नाही सज्जन माणसाले मरे चाकू मारले ना 3 कुत्रे येणारे म्हणून सांगतो बाबू तुमच्या घरात बसा ना त्या मायच्या जवळ बस त्या बायको जवळ बस 10 लोकांनी तुम्ही कचरं खाऊन करतो तू पण यायला समजतच नाही ना मग 2-3 बाया उचलायची मग आलं अरे बायको हवा म्हणते म्हणून एखाद्या बाईचा साडी दे चांगली साडी दे ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मेला तिनं उभं आणि ते उभी नशील राय आजूबाजूच्या बाहेर मालूम आहे हिचा नवरा पिऊन मेला गावाची असो की बाहेर गावची तुमच्या जवळ बसून एखाद्या भाऊ मला कीर्तन करू देता की बंद करू आम्ही तुम्ही काहून त्रास देऊन राहिले या गावामध्ये 5,000 लोक आल्या तुम्ही चुपचाप बसा ना तुमची तब्येत चांगली आहे म्हणून माझ्यावर वर्चस्व गाजवता का आम्ही तर बाहेर गावचे लोक आहोत मला काय मालूम बाबू कचर करून राहिला बंद करू का मी कीर्तन नाही मग काय येते अरे एक माणूस नाही बोलून राहिला तुम्ही कसं करून राहिले भाऊ गावाचा कार्यक्रम आहे होऊ द्या ना 11 नंतर तुमचा कार्यक्रम ठेवा वीस वर्षाच्या अगोदर खरबी असं नव्हतं म्हणून तुकडोजी महाराज सांगतात
माणूस द्या मज माणूस द्या म्हणून माझ्या भावांनो आम्हाला शिवाजी महाराजांच्या विचाराचे मंत्र पाहिजे, आम्हाला ज्योतिबा फुल्याच्या विचाराचे मंत्र पाहिजे. म्हणून परमात्मा एक बाबा शिंदे व्यसनमुक्तीचं काम करतात, जेणेकरून त्यांच्या बायकांचं जीवन चांगलं राहिलं पाहिजे. राणाजी एखाद्या बाईनं उभं जिचा पती दारू पिऊन मरण पावला, राणा एखादी बाई तुमच्या जवळ बसून असतील तो तुमच्या जवळ बसून असतील तर दोघी राहिल्या तरी चालते. एखाद्या ताईनं उभं तुमच्याही महाराज दारू पिऊनच गेलं का हे या जवान पेटले दाखवू द्या, लय गडबड करून राहिले, यायची दिवस जवळ येतील. म्हणून आज मला देऊन टाका आपल्या जे वाईट आहे ते का तू तड्याची आई कपाटानी आई मी येतो की त्याला पाहिजे दुसरं किती वर्ष झाले आई तुम्ही तर मंगळात पूजा करायला आल्या होत्या ना, काय नाव माहीत द्या शांताबाई, आज नाव काय तुमच्या मालकाचं नाव काय? रामाजी कांबळे. रामाजी काका किती वर्षाच्या अगोदर गेले? मला 20 वर्ष झाले. दारू न गेले की दूध पिऊन गेले? दारू पिऊन गेले. किती लेकर आहेत? 2. दारू मग चांगली आहे की वाईट आहे? वाईट आहे. या मायलेच मागण्या किती छान, किती त्रास आहे. कांबळे आई मी वंदन करतो. कांबळे वाईट नाही, तुमच्या 2-3 गावात लय जण बरोबर. आई साहेब काय हिम्मत न उभ्या राहिल्या तुम्ही, ताकद नाही कोणाच्या बापाची एवढ्या हिम्मत न, तुम्ही उभ्या यासाठी राहिल्या की एखाद्या लेकरानं तरी आज दारू बंद केली तर तुम्ही जिंकल्या ना. म्हणून या मंडळी निमित्त एखाद्यानं तरी मला दारू द्या, आजपासून दारू बंद, बिडी, तंबाखू, खर्रा, गुटखा, वाईट व्यसनाच्या दूर जाण्यासाठी आज या मंडळी निमित्त माझा कार्यक्रम आहे. माझा कार्यक्रम झाल्यानंतर अजून मनोरंजनाचा कार्यक्रम आहे खास मंडळी निमित्त, म्हणून तोही कार्यक्रम आहे का. आणि याही कार्यक्रमाला पाहणं किती मोठे लोक आले. टाळ्या वाजवा. जे बाहेर जाऊन ऐकून घ्या, जे बाहेर जाऊन नवरा बायको आले एक जण, एक व्यक्ती बरं बाहेर जायचा, साडव्याचा नाही, खरबीचा नाही, दुसऱ्या गाऊन नवरा बायको आले ज्यानं आपल्या पत्नीला सोबत आणलं त्यानं उभं राहिलं एक जण. बायकोने बरं शेजार मिळे नाही, शेजार मिळे तर कोणी आणते, कोण या गावाचं एखादंही बायकोले आणलं नाही त्या सांगत अरे राहण उद्या मी जावायचा लेकीचा सत्कार करतो. हरबी सावळा ग्रामपंचायत कडून कुस्ती आमदंगल मंडळी उत्सवानिमित्त राहिलं बाईवर जे बाहेर जाऊन नवऱ्या सोबत आली सर तिनं बरं नाही तसाला वहिनी तुम्ही अहो राही ना बाई उभी मालका सोबत आल्या ना तुम्ही मग या ना या अरे वा
त्या मालकाने आवडते. नाव घेऊन बोला. नाव घ्या ना, नवऱ्याचं नाव घ्या ना, काहूनच घाबरतात. राजेश बाडबरी. राजेश बाडबरी. बाटबरी. या हो राजेश दादा. या लोक भोपळ्या आले काय? पुण्याकडून आले मी. पुण्या गावावरून आले. नागपूरवरून. या हो राजेश भाऊ. या लोक बाई आणखीन किती गेले तो मालक झोपला वाटते मंडळी. खाना खा रहे क्या? तुम कहाँ समाज के है क्या? हाँ अच्छा, इथे बोल रहे हो आप? हाँ ना, पण मैट्रिक तो भी है. मैं फिर शिक्षण की कीमत ओ तुम ऐसी आ गई बहन, हमारी लाडली बहन ऐसी आ गई कि मर्द रोटी खा रहे. राजेश भाऊ उधर है. ठीक है दीदी, आपको आई ना. अरे आप बेटे आने को होना करके तो ये मंडई रखते ना. जीजा जी आए लड़की की मुलाकात हुई. माँ बाप को लड़की वो देवी के समान है. हमारे पे कलर बदलाना चलेगा नहीं ना कार को. ये कलर से तो झगड़े हो गए. ये भगवान, ये नीला, ये हिरवा, हे पांढरा कलर साठी भांडा. तुमचे भांडणं कलर साठी लावून देऊन राहिले, पैसे ते कमावून राहिले आणि आपण रळून राहिलो. मॅडम धन्यवाद. कौन से नौकरी पर है राजेश भैया? कौन से नौकरी पर है राजेश भैया? यानी बिजनेस करते प्राइवेट कंपनी में है, कपड़े की दुकान में. ठीक है, अजीब है. उद्योगी लोग है ना. धन्यवाद दीदी. वो आगे देखना तो जरा मजा आ जाता था. और एखादे भाई ने अपना मर्द आया होगा तो खड़ी रहो, लेकिन मर्द के साथ आई उसने खड़ी रहना. जाना आपल्या बायकोले आणलं, शेजारले आणलं, मला तो नको. दिल है अरे कोई अपने औरत को लाया साथ में है. ये वैसे जाया हाथ आला तेरे. श्री राम जानकी हमने खड़ा रहो नदी. ये खासी गाँव में लगन बाहर गाँव से कीर्तन सुनने को आए. मंडल के लिए आए, उन्होंने कहा एक हमारी बहन आ गई तो राजेश भैया घर को है. धन्यवाद. नहीं रहते खड़े रंदे साड़ी रख दे. मेरे को लगता है ये मंडई कमेटी के ओर से आपका सत्कार हो जीजा जी और हमारे बहन का. लेकिन नहीं तो ठीक है, लेकिन आज की मंडई का प्रोग्राम सुनने के बाद मुझे बहुत समाधान मिला. कुस्त्याचा आमदंगल या कार्यक्रमासाठी मदत केली बाबू. या कुस्तीच्या कार्यक्रमाकरता सुधाकरराव कुर्जेकर, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर स्वर्गीय मंगरूजी कुर्जेकर. क्या दीदी तुम्हारे पति के साथ आई, फिर इतना लेट क्यों करा तुमने? आएगा. अरे दीदी आपने तुमको देखते बरोबर जीजा जी मैं दौड़ा चला. मुझे ऐसा लगता तुम भी खाकर कोणत्या भारद्वाज लोक आडनाव काय म्हणजे तुमचा समाज कोणता? तुम्ही लय पुढे गेले भारद्वाज आणि देवगळे शिक्षणाच्या बाबतीत.
धन्यवाद दीदी विजय जी बहन का सत्कार करो टाळ्या तिकडे बा काही तिकडे बा समोर उधर देखो ना दीदी शादी के पास तो सेकंड चांस अरे भागो ना दीदी हाँ हा त्यांना देऊ दे पा तिकडे कॅमेरा टाकला मेरा पति मेरा ये कौन से ड्यूटी पर है साहब कलेक्टर ऑफिस में आओ तो आओ का रात्रि हेरी आगे तो पीछे चेक कर आता तुम्ही काय करता थांबा 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 माहिती या जरा खरबूज लक्ष्मी नाही ते सांगू द्या मी बिझनेस करते अनारसा कायचा बिझनेस अनारसा दिवाळी करंजी अनारसा द्या आम्ही कापूस येतो द्या दावा गरी कापसाचे भाव नाही सोयाबीनले भाव नाही सगळ्या हॉटेलमध्ये माल सेवते अनारसा दो तीन तो लाना था काका के धन्यवाद दीदी या वर्षी उत्पन्न किती धंदा किती केला 2000 किलो माल म्हणून तर दवाईची कंडिशन बरी आहे दोघांची आवक चालू आहे ना दोन्ही चालत चालू आहे या दवाई अरे मंडळाच्या आणि म्हणून का बायकोची तारीफ नव्हता करून राहिला अजूनही त्याला म्हणते गई कार्य खूप त्या ते तर नाही म्हटलं गाणं दिल में तुझे या मंडळाच्या या दोघांचा भावायचा या मंडळी या जावई बुवाचा सत्कार करा यानं एक जण मंडळाचे कार्यकर्ते कोणी या एखाद्यानं या पाहुणे आले आपल्या गावात धन्यवाद घ्या काका अरे तुम्ही गावकरी लोकांनी मस्त कार्यक्रम ठेवला तिकडे बघा विजयजी बच्चे कितने हैं एक पहिली बेटी एमए आजी एमए म्हणजे काय एमए आम्हाला हे नाही सायकोलॉजी ते दिमागच्या बद्दल कोणती बाई कोणता माणूस कसा आहे हा आणि दुसरी पोरगी आणि तिसरं पोरग लड़की है तीसरा की तुमने रहा देखा लेकिन है ना राम को कितने थे जीजा जी राम को बच्चे कितने थे और तुमको कितने हैं राम का नाम धन्यवाद आपको लड़के है लेकिन पढ़ाए ना पैदा करा तो पढ़ाओ नहीं तो पैदा करा भसा भस सात पूरी बकला भसा भस पैदा करा दुसऱ्या मांजऱ्यासारखे लेकरं पैदा करून छान होते एखाद्या गरीबांची इथं काही गरज नाही हे दोन पुस्तक एक दीदी म्हणून ते मुलगी काय धन्यवाद बसा काय कमाल आहे सुशिक्षित लोक बरं आहे फक्त बाई वाईट असेल तर ते द्यावी देऊन टाकायला असिंत थँक्यू आभारी आहो बैठ जाओ जीजाजी पण मा बहिणीला काही कमी नका पडू देवा जीवाला आवाज
आलं नागपूरची नागपुरात गेलेली आहे अनारशाचा व्यापारही करते नवरा नोकरीवर आहे आणि पोरीने शिकवलं आणि पोरगाही शिकला आणि तुला उभी राहिलं मी वेळ आहे याच्याच पायी आपण गरीब लोक बरबाद झालो आपण गरीब काहून राहिलो याचे हेच कारण आहे तुम्ही पाहून घ्या अरे तुम्ही बदलले पाहिजे सत्यपाल मी तुमचा होणार माझे दोन महाराज आहेत संदीप पाल रामपाल कोण आहे मालूम आहे अरे देवराचे दोन पोरं कीर्तनकार आहेत माझे मित्र माझे गुरुबंधू एक आहे पंकज पाल पवन पाल फुकट भिवर आहे आणि एक आहे अक्षय धार पवार माझे 50 पाल तयार आहे माझा आश्रम आहे मी या लहान लहान पोराईले शिकवतो आता हे लेकरं खूप हुशार आहे तू ये रे बेटा हा वाईट ये बेटा मैं तुझे संभाल के रखा बेटा मुझे तुझे किताब देने का था मुझे बहुत प्यारा बच्चा है इतना चुपचाप बैठा हुआ है तू तेरे माँ बाप अच्छे है करके तू अच्छा पैदा हुआ अच्छा पेरलं म्हणून चांगलं उगवलं बहुत मस्त शांतीचे पुण्य वर्गात शिकता तुम्ही कोणते क्लास में पढ़ते हो सेवन ओ मावशी सेवन म्हणजे का 7 वर्गात शिकतो ही नको दादी नको पूछो सेवन म्हणजे काय मालूम पप्पा मध्ये धक्का मालूम है सेवन यानी 7 लिखने पढ़ने से अक्कल बढ़ेंगी कि नहीं कि सिर्फ महाराज के पाँव लगने से अक्कल कैसे बढ़ेगी सिर्फ पाँव लगने से कि लिखने पढ़ने से क्या बात है 100 रुपये याला पैशाची काही गरज नाही खाऊन पिऊन बरं दिसतो याला पुस्तक दे बेटा पैशाची गरज आहे का आणि 100 दे 2 पैसे येते टाळ्या गरीबाच्या कोणी दिसतच नाही सर्व एज्युकेशन वाल्याच बियाणे दिसून ओ भाई त्या पोरा मागत लेकरू बसेला 100 रुपये त्या बाईनं लेकराला सोबत आणलं त्या माईनं उभं लेकराच्या माईनं उभं म्हणजे लोक तिनं लेकराला संग आणलं हा त्या राहिल्या या बस एकच बाई उभी नाही ये मावशी वा पहिला गाव निघाला कचरा करतो हे गजानन मित्र टंका माणसांची कॅप्टन देते तुकाराम महाराज पण हे कारगोटीच्या पोलीस विभागाचे कोणी कर्मचारी आले असतील तर आपल्याशी बोलून घ्यावं पोलीस विभागाचे काही कर्मचारी आले असतील तर कृपया धन्यवाद.
कसे आठवत या गावातले लोक तुमच्या बायांचं मन दुखून नाही राहिलं काय चांगल्या कीर्तनात गडबड करून राहिले पण तुम्ही बायांची त्यात पडल्या पाय ते लेकरू घेऊन कीर्तन ऐकायला आधी माई माय पण या लोकांच्या कधी लक्षात येईल दारू पिऊन हे पहिलं लेकरू आहे की दुसरं पहिलंच आहे मुलगा आहे की मुलगी मुलगा चांगलं झालं बाबा मुलगा झाला नाही तर मग मुलगा पाहिजे मुलगा धन्यवाद बाळा काय आज्ञावर होता बंगरे या गावी राजपूत राणा प्रताप धन्यवाद बंगरे मॅडम बस आभार याच गावचे आहे की बाहेर गावचे सुंदर धन्यवाद बसा आभारी आहो तुम्ही महिलांना हिंमत यावी तुम्ही गावाचा विकासामध्ये महिला पुरुषाचा अधिकार आहे लक्षात द्या मग आपण माणसाईनं बायाच्या पायाखाली तोडवलं आता बायाचं राज्य सुरू आता महिलांचा कारभार सुरू झाला एक दिवस बायांना पायाखाली तोडवलं आता बायांचं राज्य आता आणि हा कोणाचा परिणाम शिवराया देयान बाबा साहेब बाबा हरे राम बाबा साहेबांचं संविधान या एका हातात ग्रामगीता हे आहे गावाची गीता कीर्तन संपल्यावर एखादं 10 रुपयाचं पुस्तक तरी नेता माझ्याजवळ आम्ही वाचत नाही म्हणून आम्ही वाचलो नाही तुमच्या गावात महिलांचं शिक्षणाचं प्रमाणही फार कमी आहे लक्षात घ्या म्हणून माझ्या बहिणीला सांगतो काय कोणाचं पीस आहे कोण्या कंपनीचं बियाणं आहे तुझं नाव सांग आडनाव काय झाले दादाचं लेकरू आहे चांगली कंपनी आहे बेटा त्यानं किती हिंमत केली आणि कीर्तनामध्ये एवढाले लेकरं कीर्तन ऐकून राहिले मोठे माणसं पिऊन गडबड करून राहिले काय डोकं ठोक तुम्हीच सांगा पोरांनो या लेकराला किंमत आहे की येणाऱ्या 40 वर्षाच्या माणसाला याले मग त्या हाताने याले पुस्तक वंदे मातरम Ashish Thakur on SIM. Incoming voice call from Ashish Thakur on SIM1. हे कायले छानपणा केला मग अबे सोनं समजून मारून टाकतील ना तुले हे 1 लाखाचं 10 ग्रॅम आहे त्या फक्त लोक फोनावर वजन मारायला घातलं काय ते तुले घालायचं आहे तर कामाला घाल राहिली मला माझे कपडे तरी महाग आहेत काय काम आहे रे माणसाची लायकी अशी बनवा सोन्यासारखे सजून ठेवा खूप हे बघ रामटेक कुठं नोकरीवर आहे आरोग्य विभाग आहे आता पेन्शन या गावातले कित्येक लोक जे हुशार आहेत ते नोकरीवर आहेत अनेक लोक आहेत नोकरीवर ज्याचा मुलगा मिलिटरीत आहे त्यानं उभं राहावं आहे का एखादा मिलिटरीत आहे का एखादा तुमचा मुलगा मिलिटरीत आहे
क्या बात आहे. पायरे बाबू या इकडे, तुम्ही या ना. आम्हाला देशासाठी पोरग पैदा केलं तुम्ही, या ना. देशासाठी पोरग पैदा केलं, अशा लेकराची ना अशा बापाची गरज आहे. ते देशीसाठी नेलं तर काय करता. या काका. वा, तुम्ही सांगितले दिसतामध्ये जवळपास म्हणजे मंडळातलेच आहे. वा, आभारी आहे. काय यायच्या गळ्यात काय काय केली, पण लेकरू कसं पैदा केलं. 10,000 लोकांची यायला बोलावलं मी. का बोलावलं यायला, का बोलावलं. त्याच्या पोरगा मिळते. मग देश मोठा की देशी मोठी. मला वचन दे, मी आतो, मी जिंदगीत दारू पिणार नाही म्हणून. जिंदगीत दारू पित नाही, खरं गुटखा नाही खाईल का, कोणता कोणत्या कंपनीचं बियाणं आहे ते रे. काय तुझं गजबी आहे. सम्राची नोट रे गजबी बोलतो. पुस्तकं घेणं हे काढून टाकणं बावा. काय हे ठेव खिशात. आणि 100 रुपयाचं पुस्तकं मिळतो ते खाली पडली. याने जीव जाते बाबू. अबे नाटक नको करू ना. मन दिसते. तुम्हाला किती मुलं आहे काका. 2 मुलं 1 मुलगी. तुम्ही आपलं प्रयत्न सक्सेस झाले. 2 मुलं 1 मुलगी. पण मुलगा आणि मुलगी शेवटची आहे का म्हणून पण जेवलं. आणि तुमचा मुलगा देशासाठी आहे. टाळ्या वाजवा. आता ड्युटीवर आहे की घरी आले. आता कोणी राहले मेरठ मध्ये 2000 किलोमीटर रस्ते येतो. त्याच्या आईने चिंता राहायचे, पण त्याच्या फोनची वाट पाहत. लग्न झालं का, लग्नही व्हायचं आहे, पण त्याच्या आईने चिंता राहायची आहे ना. तरी त्याची माय वाट पाहते. आला दिवसाची माय आहे ते. तिचं लेकरू देशासाठी आहे. काय देत मंडळाच्या एखाद्या कार्यकर्त्यानं यायचा सत्कार कर. वंदे विठ्ठलराव गवळी महाराज मेघराम नितीनजी सरपंच हे सर्व मित्रमंडळी राजेश की काय झाली. संदीप ठाकर साहेब, निरंजन दादा साहेब, उषाताई पुष्पाताई राघोड, नारायणजी रायधानी, रमेश साहेब, धन्यवाद. तुम्ही भाग्यवान बापा की तुमचं पोरग देशासाठी आहे. नाही तर काय काय पोट्टीसाठी मरून राहिलं झालं कुत्र्याची मग. म्हणून पोरायला सांगतो, कोण्या पोरीच्या चक्रात पडू नको बाबू. बोले तुझ्या बापा, तुमच्या बापाले माय बापाले शिकवतात कशासाठी तुम्ही जीवनात चांगले व्हावे, तुम्ही माय बापाचं नाव उज्ज्वल करावं याकरता. माझा मुलगा डॉक्टर आहे, गजाननचा मुलगा B.Pharm आहे, गायक आहे. तुमचे काही मुलं शिक्षक आहे, काही मुली ग्रामसेवक आहे. शिक्षणाशिवाय माय पर्याय नाही. हे आता महाराजचे पाय धुणं, तीर्थ पेणं, तांब्याभर पाणी घेऊन गळवाभर जल,
बाईनं जगनाळे बाबाने सोडलं, ऐकत नाही जगनाळे बाबाचं. आम्ही तुकारामाला सोडलं, आम्ही सावता महाराज ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी वाचत नाही. आणि आपल्याला तिकडचे महाराज येते आणि आपल्याला सांगते गळवा भर जल सब समस्या का हल. चालल्या बायका तांब्या भर पाणी घेऊन काय फरक पडेल आई. बाहेरच्या पुढे उभे राहायचं. मागच्या लोकांना काय तुमचं ढुंगण पाहा हे काय काय उभं राहायची पद्धत. जग बसेल आहे तूही बस. तुला निवडूनच यायचं आहे तर मेसराम होय ना. पुरे महाराष्ट्रात रेकॉर्ड तोडलं की तुम्ही लोकांनी लोकांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून जावं. आमच्या चेष्टा नाही जमत आपल्याला मंदात राहू द्या ना. उभे राहायचे त्याला काय उभं राहायचा अधिकार नाही. सर्व काय 400 सीटा तुमच्याच आणता का तुम्ही. गेला ना कुणीनं झटका. आम्हाला गरज आहे, आम्हाला विरोध पाहिजेच. छत्रपती शिवाजी महाराज मंदारीचा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा वाल्मिकी ऋषी महाराजांचा दारू देणारा आपल्या बापाचा थोड्यासाठी भांडण करून मदत करणाराचा भाऊ म्हणून कीर्तन ऐकून अरे बाबा कुठे दारू की तिघही बरोबर करून मध्ये त्रास देऊन जावा. तुमचा त्रास चालू आहे ना. खरं तिघाईचं सरकार बनून तुमचा काय विचार आहे रे. तुमचा त्रास नाही मध्ये 10,000 लोक आहेत. पाहणं धड उभं राहायला जागा नाही. केवढी गर्दी केली तुम्ही. वाजवा. हे तुमचं साळवा गावावरचं प्रेम आहे. खरबीवरचं किती मोठे लोक 10-12 गावचे लोक आले. खरबीचे रे चापे गाडी सर्व भावांना धन्यवाद. पण आज मात्र मला काही ना काही द्या. तुमचं साळवा खरबी सुंदर गाव आहे हा परिसर. आणि हे साळवा गाव तर एवढं निर्व्यसनी आहे कोणी दारू पित नाही. इथे खरबी एवढं निर्व्यसनी गाव आहे दारू मालूम नाही कोणाला. हा कुस्त्याचा कार्यक्रम ठेवून तरुणामध्ये जागृती केली की पहलवान तयार करा. आता मी जरी माझं वजन 52 किलो आहे. आता माझं वय 69 आहे. नाही तर मलाही हरिकराय त्या कुस्त्याचा तब्येत खुली होती तेव्हा रक्तदान. कारण आज देवाची भक्ती आहे. पहलवान करा लेकरे. 23 मध्ये भरती व्हा. क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे जा. अरे तरुणाईचं काम हे आहे. आता पहलवान चांगल्या कुस्त्या आता लढवल्या गेल्या. मी धन्यवाद देतो त्या पहलवान बांधवांना.
तुकडोजी महाराजांना ग्रामगीतेमध्ये या आमदंगल विषयी लिहिलं, पुस्तक विषयी लिहिलं की माझ्या तरुणावर देश सांभाळाय करता तुमची गरज आहे, हे गाव सांभाळायला तुमची गरज आहे. ती अगदी धडकला उठाता आणि तुवारशी होऊन बसे करुणा सोनी रक्तन घुसळी नौजवान घुसळी करुणा सोनी रक्तन घुसळी नौजवान घुसळी म्हणून माझ्या भावांनी तुम्हाला हा देश सांभाळायचा आहे. उठाता आणि तुवारशी होऊन बसे करुणा सोनी रक्तन घुसळी नौजवान घुसळी करुणा सोनी रक्तन घुसळी नौजवान घुसळी. म्हणून तुम्हाला आणि मला काय नाही भाऊ. आता तुम्हा निर्व्यसनी पोरायची फौज पैलवान तयार होणे गोहणार आणि त्याकरता भव्य कुस्त्याचा हा मेळावा आहे मंडईच्या कार्यक्रमात. बक्षीस किती चांगले ठेवले, LCD कलर TV, सायकल, मोबाईल, हँडसेट आणि बक्षिसी ठेवले भरपूर. टाळ्या वाजवा गावकरी मंडळीच्या. कशासाठी? तुम्ही तरुण मुलं बनले पाहिजे, तुम्ही वाईट व्यसनाच्या आहारी गेले नाही पाहिजे, एखाद्या पोरीच्या प्रेमात पडून तुम्ही आत्महत्या करून गेले नाही पाहिजे. कुर्बानी 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 अल्लाह तो सत्य पालवानी साला खुदा हो गए. 20 साल के पहले आया था, जवान था. आता काय माणसाचं वय. पतिव्रतेनं बोला, छिनालनं मंदात बोलू नये. खोटा आहे का काकू? बिना निर्व्यसनी माणसानं आपल्याशी गोष्ट करा, पण ज्याच्या पोटात आहे त्या पतिव्रतेनं पाळावं. ज्याच्या पोटात आहे त्यानं बोलू नाही. पाय इथं 10,000 लोक आहेत, चुपचाप आहे, पण 2-3च लोक गडबड करून नाही. समजून घ्या, यायनं यायच्या मायबापाने विकलं, समजते. आणि हे जाग्यावर आणण्याकरता मंडळी आहे, हे जाग्यावर आणण्याकरता हरिपाठ आहे, हे जाग्यावर आणण्याकरता बुद्ध विहार आहे. की बुद्धम शरणम गच्छामि. हनुमान मंदिर काय झालं? श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय. बुद्ध विहार कशासाठी? बुद्धम शरणम गच्छामि धर्मं शरणं गच्छामि. परमात्मा कशासाठी आहे? नमस्कार माधू नका, पिऊ नका, नमस्कार करा, प्रेमानं नातं जोडा. असं करू नका. तू काय समजला नाही, आपण एकत्रित या. सत्यपाल खंजेला वाजवते एवढं. तुम्ही मायबापांनी प्रेम केलं, मी एका खंजेरीवरून किती वाजवले पा बरं. हे तुमचे आशीर्वाद आहे. आता आज माझ्या TV वर कार्यक्रम होता, शेमारू मराठी बाणा. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त होतो मी 3 दिवसापासून. आज परवा उद्या माझ्या झी टॉकीजवर आहे, 20 TV वर आलो आणि आज माझा कार्यक्रम लाईव्ह आहे. बाळा कायच्यावर आहे? YouTube वर चालू आहे. आणि दररोजचे कार्यक्रम आज ज्यांना केव्हाही बघायचा असला, खरबी साळवा आणि या पेनाराईचे चेहरे डबल पाहायचे असले तर आजचं YouTube खोल जातील. ती याईनं खरबी भिंगाने केलं 2-3 जण. बाबू केवढं चांगलं गाव आहे तुमचं. आज मला संधी दिली, फक्त हे 2-3च दहशतवादी घर खराब पैदा म्हणून तुम्ही सुधरून घे. अबे बंद कर, नाही तर तुम्ही बायको विधवा होईल उद्या.
या दारूने जिवंत नाही ठेवलं. काही काही म्हातारे आहेत जो आजपर्यंत दारू पेला नाही त्यानं उभं राहा बरं एका धनाने जो पेलाच नाही राहा एखादा उभं. तुम्ही पेलच नाही का? या इथे पहिले किती जमीन होती आणि आता किती आहे? 10 एकर. त्याचा चेहरा सांगते बाबा. ओय ओय थांबले कशावर त्याला कुत्र्याने गती आणि माणसाने प्रगती आवडत नाही. हे त्या जातीचे मी तुम्हाला बोलावलं तर त्याची अंगार होऊन राहिली. ते पिऊन बोंबलून राहिलं. धन्यवाद टाळ्या. म्हणून आम्हाला अशा व्यक्तीची गरज आहे. 10,000 लोकांनी जो उभा राहायचे की मी नाही जीवनात केलं. काय करता त्या व्यसनाच्या मागं? काय आडनाव? कुंजकार. दुर्योधन कुंजकार. पुण्यात समाजात देवी त्या बाबा संत जगणारे बाबाची जय हो. नाही बसा तुम्ही बसा नाही बसा मी म्हणायला लावतो. याची इच्छा बोलो जगणारे महाराज की जय. हा आता जगणारे बाबाच्या जयंती चांगले कार्यक्रम आहेत. तुम्हाला मी ग्रामगीता सप्रेम देतो. जगणारे बाबाचा काला करता का? आभारी गाव काला पहिल्यांदा ऐकून राहिलो. जगणारे बाबाचा काला नाही तर तेली म्हटलं की काय करत मालूम आहे? ती खूप मागत आहे. आता तेली कोण आहे? वर दिल्ली. आता असे धन्यवाद. आता जातीयवाद टाळण्यासाठी आपल्याला मी शिल्पी आहोत तुम्ही तेली. आता तुम्ही मी आपण ओबीसी आहो ना. आणि शिवाजी महाराज बाबासाहेब ज्योतिबाने आपल्याला जोडलं. नाही तर तुम्हाला मला कोण ओळखलं असतं? ओबीसी आरक्षण कोणा दिलं? बाबासाहेब. म्हणून तर सांगतो मोजता येत नाही जगातल्या बापाला. मोजता येत नाही जगातल्या बापाला. छत्रपती शिवाजी महाराज मी स्वराज्य बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडांचा जय हो. सावित्री जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई फातिमा शेखचा जय हो. मला मुंबईला 3 चाकू मारले होते. आई बाया घेऊन फिरायला प्रत्येक गावात माझ्या बहिणी आलेल्या आहे. जावई आले. जे पोरीची माय आली सुनबाईची माय तिनं उभं. या गावात मुलगी दिली तिची माय आली तिनं उभं राहा. काय लिनबाई या गावातली ते बाई लिहिण आहे तिनं उभं. वा वा या टाकू केली बा हिम्मत. मायने हिम्मत केली. बाबर किती पाहुणे आले. हिमबाई आले शिवाई आले पोरी आले जावाई आले. जीवाला हा गोपाळ काला आहे बाबू. जगणारे बाबाचा काला हा मंगईचा काला. मुद्दा
मुलगी दिली काय या गावात? आज लेकीच्या घरी आल्या खूप आनंद वाटलेला आहे ना. चांगलंय. तुमचे मालक आले की एकट्यात आले? मालकी आले त्या बात. मग मंगापासून उद्या करून किती वेळा पण मी आता बोलावत नाही. वेळ होती, टाइम जाते ना. मला टाइमवर बंद करतो. मी अर्धा तास लेट आलो. मला वाटलं पुरीवरून 5 किलोमीटर आहे, पण ते 12-13 विचारत टाइम झाला. मी धन्यवाद देतो. जरी लेट झालो, अर्धा तास 15-20 मिनिटं लेट झालो, पण आपण मायबापांनी सांगितलं काय ऐकला काय तर पोरीले सासरा आहे. सासऱ्याची भेट झाली. बहीण भाऊ आम्हाला नाहीच काय. चांगलंय. सासरा नाही, ननद आहे का? चांगलंय. देर आहे का पोरीले? चांगले. तुम्ही माय चांगली आहे. नाही तर पोरीची माय म्हणते देर नको, माय नको, बाप नको. काय वधरून फायदा होतेच ते. पण तुम्ही सुस्वभावी आहे माय. आणि पोरीने तुमची शिकवण चांगली आहे. ही सासू सासरे मायबाप देवासारखे आहे. धन्यवाद. किती वर्ष झाले मुलीने दिलं इथं? 6 महिने. मग तर नवीनच काम आहे. धन्यवाद. असं आहे. काही लोक म्हणते हिन कोण राहते, ही व्हायची बहीण आहे ना. काही ही व्हायला खिडकीतून पाहतात. अरे त्या आईने धन्यवाद देतो. पोरीने पैदा केलं, तुमच्या खर्चीत देऊन टाकलं की घ्या बाबा सांभाळा. मी धन्यवाद देतो पोरीच्या मायबापाले. पैदा करतात, लहानाचं मोठं करतात, तुमच्या ताब्यात देतात. एवढं भाग्यवान आहे सासू सासरे. पण हे एक लक्षात घ्या, या बाया मोठ्या करा यायचं इतकं डोकं तुम्हाला नाही. एका घराचे 2 घरं करायचे असतील तर येईल पद्धतशीर जमते. एका प्राचीन गणित बसलो की आजच्या शिला दिया तुम्ही शादी हुई तो घर मुका मेरेगा. म्हणून माझ्या मुंबईला विनंती करी, माझ्या बहिणीला विनंती करी, संयुक्त कुटुंब ठेवा, एकत्रित राहा. दुसऱ्या मागण्यासारखे हम मर जाए. मंडळी निमित्त कार्यक्रम आहे. पूर्ण गाव 10-12 गावचे लोक पाहुणे मंडळी एकत्रित आली. पण पाहुणे दारू पिऊ नका. मी ऐकलं पाहुणे कोणी दारू करते, कोणी मटणावर बजेट बसवते. अरे गावात थांबे. हे बेटा अरे ऐक ना, आजचं कीर्तन ऐकून त्या जीवनाचं कल्याण होईल. लक्षात घे बाबा. एक पुस्तक घेऊन द्या बाबा, गाडगे बाबाचं पुस्तक. तुमचं काय नाव? मारुती रामकृष्ण हरी. काय आडनाव बाबा? काय धने? किती वर्षाचा आहे मारुती भाऊ? तुमचं वय किती आहे? 75. एसटी फुकट. धन्यवाद. 75चा आहे, पण कॅन्डिडेट चेहरा किती फ्रेश आहे. जवान फोटो उभं करा बेवड. फुट्टीचे तोंड पाहू पाहू बेदम
काय मस्त चेहरा आहे. निजरू माझ्या गाण्याचं आहे. आज आजकाल आजोबा झाले मोबाईल आणि टीव्ही आधी मोबाईल हातात असला की मायना बाप आई आणि आजोबा आजीले घरात करमत नाही. कारण पोरं नात नातू मोबाईल सोडून आपल्या जवळ येत. हे कविता आहे. तुम्ही कीर्तन संपल्यावर येत पण फुकट देणार नाही. 10 रुपये दे गो मग घे. बाबा सांगू बाबा पिऊ नका पण मध्ये चालते का घरी घरी चालले घरी चालले की वापस येऊन जाईल. पिंपळ घेऊन आले का काय आडलं गाय धनु कंपनी चांगली आहे. गाय धनु मारुती लेकरं किती आहे. मारुती आहे. धन्यवाद गाय धनु बाबा. मस्त संसार आहे. सुखाचा संसार आहे. बँक बॅलन्स आहे. पोस्टात पैसे बँकेत की पोस्टात मस्त तुमच्या इथं आगळे वेगळे माणसं आहेत. बरेचसे माणसाच्या न भेटी घेतल्या. बरं बौद्ध आहेत, तेली आहेत, खाती समाज आहे. नाही तर काही काही गावात एवढा मोठा खाती समाज राहत नाही. एक घर राहते. आता मी शिंपी आहो ना. आमचे घर किती आहेत तुमच्या गावात आहे का माहीत आहे. बोला आहे काय भाऊ. काहून हलकट समजता काय आम्हाला तुम्ही. एखादा तर फाड्यासाठी राहू दे. शिंपी कुंभार नावी लोहार सोना चांबा भाऊ आम्ही लहान लोक पण 12 बलुतेदार. आम्ही कपडे शिवतो म्हणजे फाडतो मग शिवतो. आमची जात नसती ना माय बापू तर तुमच्या अंगावर कपडे नसते. तुमची फिल्म झाली असती. बिना कपड्याची फिरली असते. प्रत्येक जण महाराज झाला. म्हणून शिंप्याची गरज आहे. लोहाराची खात्याची गरज आहे. नाव्याची गरज आहे. आणि प्रत्येक जातीमध्ये संत आहेत. माळी समाजामध्ये सावता महाराज, नाव्यामध्ये सेना महाराज, कुंभारात गोरोबा कुंभार, शिंप्यामध्ये नामदेव महाराज. की आई उडो मध्ये रविदास अवंतीबाई आपूर समाजाचा गोवारी समाजाचे आदिवासी गोवारी तबला वाजवता. हे कशामुळे नातं जुळलं माझं. गुरुदेव सेवा मंडळामुळं वारकरी संप्रदायामुळं यायचं माझं नातं जुळलं. दारू पित नाही, कोणतं व्यसन नाही. लग्नही झालं मागच्या वर्षी, 2 वर्ष झालं. लेकरूही झालं. अर्जंट ऍक्शन. माझ्या पप्पानं गणपती आणले. आता वाढदिवस आहे त्याचा 25 तारखेला मी जाऊन राहिलो. वाढदिवस केक काप्याचा वाढदिवस नाही. आगळा वेगळा वाढदिवस आहे. बाहेरनं वाढदिवस करा. त्या केकापेक्षा घरी शिरा करा.
ते केक खाल्ला आणि 2 लेकरं मेले. म्हणून केक सांभाळून घेतल्या. किती दिवसाचा खेळ आहे, त्याची डेट सर्टिफिकेट पहा काय म्हणतात त्याला, आउट ऑफ डेट, एक्सपायरी डेट बघत जा बायानं. आणि ते केक खाऊन 2 पोट्टे मेले. म्हणून गावातल्या पोरीनं केक करायची कला शिका. येतं काय कोण्या पोरीने केक बनवतं, हात वर कर. केक बनवायची कला येत आहे का एखाद्या बाई? नाही. जर मग कोणती कला आहे? अहो महिलांनी ह्या कला शिका. अरे केक बनवता आलाच पाहिजे, तुम्हाला सुंदर ड्रेस शिवता आलंच पाहिजे. तुम्हा महिलांना आणि पुरुषामध्ये तुमच्याही मध्ये कला पाहिजे. काय तबला वाजवता सुंदर. प्रिय सद्गुरुनाथ आनंद क्षण तरी इकडे कधी 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 इकडे कधी कधी इकडे कधी कधी. गोवाऱ्याचं पोरग गुरुदेव सेवा मंडळामुळं तबला वादक बनलं, निर्व्यसनी बनले. यायला मुलगी भेटे नाही. आता पोरायला बायका भेटतात काय? नोकरीवाला असला तर प्रत्येक पोरीला काय वाटतं, माझ्या लेकीले, सावित्रीच्या लेकीले मला नोकरीवाला नवरा पाहिजे. मग या शेतकऱ्यानं काय कर, यायची काय मुंड्याची शाळा भरवता का? म्हणून माझ्या बहिणीला सांगतो, अहो माय कष्ट करणारा पण न पिणारा पा. 100 एकर जमीन आहे, तो जर पेत असेल तर तू त्याच्या खानदानने विकून टाक. म्हणून तरुणांनी निर्व्यसनी राहा. आता मुलीच्या बापाने योग्य Incoming voice call from Ashish Thakur on SIM1. नोकरीवाले भरपूर. नोकरी बोंबलत नका बसत जाऊ. अहो उद्योगी नवरा, ते पाहिजे दोघं नवरा बायको आहे तिथं. मी आलो, ते भजे काढून राहिले दोघही जण, काढून राहिले. ते नवरा बायको भजे. मला तर असं वाटते त्या बाईला साडी द्यायला बोलवा, मला भजे काढून राहिले. काही व्यापारी सामान आणलं विचारले, साहित्य विचारले, दुकानं आणल्या. नवरा बायको मस्त सामान विकून आपलं. बरोबर. तुम्ही मुली म्हणता मला नोकरी घाला नवरा नको पाहिजे, मला शेतकरी नवरा नको, मला कापसावा. त्या बापा जो काय घर नाही बरोबर, घरकुलात पैसे आले तेवढं बांधलं, बाकी म्हणून पडत. मी म्हणतो माई लायकी आहे असं जगानं. माझ्या हातात काही सोनं नाणं, माई घड्याळ आहे तेही बंद आहे 10 वर्षापासून. कधीच चालू घड्याळ घालत नाही. पाहिजे चालू आहे का? पाहिजे आहे रे, चालू आहे. ठेकू नको, त्याचा फेकीत झाला काय तू. आता फेक, मी कॅच करतो. घड्याळच बंद. कोणतीच गोष्ट अतिरेक केली नाही म्हणून मी विचारतो. मला ड्रायव्हर सरपंचाचा पोरगा, त्याचा बाप सरपंच होता. वार्ड नंबर 2 मध्ये उभा आता आलं का ते दुसऱ्या पक्षात बदले उभा नको करू. ये आता डबल आणि गडबड नको बाबू.
तुमच्या मतदारसंघातला तर महाराष्ट्राच्या पेक्षाही वेगळा result बस तू गडबड करून आला म्हणून मी तुला उठवून बसलो. सध्या गेली तुझ्या वाटलं हा मला बोलावून राहिला. मी काम बोलवू का? आरती करायला गेलो मंदिर माच उमरावर आलं. पन्नी उचल तू, पन्नी उचल आणि कोपऱ्यात ठेवून घे. गाव कसं स्वच्छ करा हे तुकोजीबाच्या ग्रामजीच्या दोनची हे पुस्तक दे. तेवढी पन्नी उचलायच्यासाठी 10 रुपयाचं पुस्तक देऊन राहिलं. हे का माझ्या बापाच्या छापखान्यात पैदा झालं काय? मी खाऊन गेलो तुला. त्या घरी जर असं काही पडेल असलं तर उचल. आईला त्रास नको देऊ, पप्पाला त्रास नको देऊ. कोण्या वर्गात आहे तू? 5वी. वाच बरं हे काय आहे? भजन कार्तिक. हं? भजन कार्तिक नाही पुढील बोला तू. ये बाई लहान छोट हे बेटा लहान ये लवकर लहान रेखवाली ये बेटा. तू सांग ना तुला याचं वय सारखंच आहे. काय आता काय वाचते माणूस की न वाचते जरा वाच. भजन क्रांती. अरे आरती वाला दे त्याच्यात काय आहे ते वाच. भजन कार्तिक. बाई ते दोघे पुस्तक दे मग सांग काय. भजन क्रांती. अबे क्रांती शांती नव्हे. क्रांती. तू कोण्या वर्गात आहे बाळा? 1 मध्ये. तू रे 5. कोणतं का हो या हाताने 100 केले दे. जाऊ दे ना. खरेदीवालेच पैसे दिले ना आपल्याला. हे यायनाच वर्गाने केलं वाले दिले का? अशोक भाऊचा फोन आलता या मंडळीचा. महाराज मी शिकलो ना काय करू जास्त नोटा जमा करून नरकात जाईल. बाबासाहेब आंबेडकरांना जमवलं नाही अजरामर. तुकाराम महाराजांना इथे शेतकऱ्याचे कर्ज माफ केले अजरामर झाले. गाडगे बाबा अजरामर झाले. मी तुझी मातीत नाही जास्त नाही जमवलंय. 7 एकर आहे. मेल्यावर तेही लिहून देतो. मृत्यूपत्र तयार केलं. मेल्यावर आश्रम आले देणे आणि मी आश्रम बांधला आणि त्याच्यात लेकराईले शिकवतो. त्यासारख्या तुला मालूम आहे शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांग. बोल का नाही मालूम. बरं शहरातची हिरोईन कोण? हिरोचं नाव आहे परशा आणि हिरोईनचं मालूम नाही. हे बाय त्याने मालूम काय रे? अर्ची. परछान अर्ची दे दीदीला त्या हाताने एक बस सावित्री. आता हे पोरगी विचारायची तू काय का बोलतो ते ताई विचारायची तू खाऊन विचारायचे. ते 8वीत आहे तू 5वीत आहे. तू 8वीत गेल्यावर तोही विचारायची. यादी 100 दे. आपल्या काय बापा तुला ते दे गजानन हे घे आणि पुस्तकी घे बाबा. तुमच्या लेकराईच्यानं तुम्हाला इज्जत. तुम्ही लोक एवढ्या लहान पोरं शिक्षणात बसता नाही तर पोटपेन पोरी बसत नाही बाबू. वाचता नाही येत ते तुला. मग पुस्तक वापस देत काय तुला प्राध्यापिका काय नव्हतील तू असं आहे बाबू. मी धन्यवाद देतो माझ्या बापाने. काय लेकरं हुशार पैदा केले ते खाली. लेकरच जर एवढे हुशार असते ते मायबाप किती हुशार असतील. धन्यवाद बाबू. लेकराईकडे जेवढं लक्ष ठेवून तेवढंच पैदा करा. ज्या बाईला 2 पोरी आहेत त्यानं आता पोराची वाट पाहू नको. बस झालं नाही तर भसा बस. माणसाईला कोणती तकलीफ आहे रे तुम्हाला? तुम्ही तर रेडीच.
बारावीपणाचा त्रास नाही येईल तुम्हाला कोणता त्रास म्हणून डोक्याच्या मुला मुलीमध्ये भेदभाव करू नका नका मुलगा काय मुलगे काय दोनवर एंड करा आणि महत्वाचा आपल्याला या मंडळीमधून मुद्दा घ्यायचा या गट ग्रामपंचायतच्या खरबी आणि थाळवा आपलं गाव आदर्श मिळून मिसळून जा जातीयवाद डोक्यात नाहीच आहे म्हणा तुमच्या सर्व लोक मिळून मिसळून राहतात पुरं गाव एकत्रित गावाचा विकास साधा यासाठी मंडळी आहे मंडळी म्हणजे काय धिंगाणे करायसाठी आहे का तुम्ही माझं अवघ्या गावाचं नातं जुळू द्या गाव करे ते राव ना करे की तुझ्या गावाचं नाही का तीर्थ बाबानी कामा कसा रामगीता कीर्तन संपल्यावर एक ग्रामगीता घेऊन जा 50 रुपयाची ग्रामगीता आहे पैसे कमावण्याकरता नाही मी अगोदर सांगितलं माझी बायको मरण पावली काकू तुम्ही काय केलं तिले मशानात नाही नेलं माझ्या बायकोला नेल्यानंतर देहदान केलं लोकांचे पोरं पोरी डॉक्टर झाले पाहिजे माझ्या बायकोच्या शरीरावर मेल्यावर शिकलं पाहिजे पण तुम्ही बायां तुम्ही माणसं काय म्हणता तुम्ही म्हणता मेल्यावर भूत होते भूत मग आता मी बायको तर 2 वर्ष मेडिकल कॉलेजमध्ये मुलं तिच्या शरीरावर शिकत होते 2 वर्ष मग मी बायको काय भूतीन झाली माझी पत्नी अजरामर झाली मेल्यानंतर मी तिची नाक वैनगंगेमध्ये नाही नेली बाबा मग मी माय महिन्यामध्ये ऐकणं शांतपणा काय करून राहिली या पोरीकडे लक्ष देत जा तुम्ही पोटे येईल फसवतात तिने मोबाईल देते मग तुम्ही माय गावभर सांगते पोरीने मोबाईल मग दुसऱ्या दिवशी रे पुलीतून नागपूर मोटरसायकलवर तोंडाले पट्ट्या बांधून त्या पोराईला दोष देतात तुमचं नाही चुकत त्याच्या गाडीवर त्यानं जबरदस्तीनं बसवलं काय तुला हॉटेलवर नेलं पहाडात नेलं नागपूरच्या मंदात मग एकांतात घेऊन बसला तू किती चालते असो त्यासारखी कोणीच नाही आता चिठोरी व्हायचे मग तिच्या कानात बोट घालते मग नाकात घालते नाकातून हे कुत्र याच्या तोंडात घालते कोणतं प्रेम आहे प्रेम म्हणतात ज्योतिबा सावित्री ज्योतिबा सावित्री पर्यंत प्रेम आहे राम सीता मारुती रायाने जय बोलो हनुमान जय बोलो प्रेम म्हणतात बाबासाहेब आंबेडकर रमाई आज कपडे घेऊन देते मग तिची माय गावात सांगते महापोरीनं मोबाईल एवढा पण काही दिवसानं एवढा मग एवढं मोठं गिफ्ट 9 महिन्यानं एवढं गिफ्ट मग त्याची रिंगटोन
असलं प्रेम मुलांनो करू नका. माझ्या बहिणींनो, जर प्रेम करायचं आहे ना तर त्या पोराने म्हणा पहिले शिक. तुला जर प्रेम आहे तर माझं शिक्षण होईपर्यंत तू थांब. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर हलकथा, तर मी शिकेपर्यंत तू थांब. आपलं जातीशी भांडण नाही. माझा मुलगा डॉक्टर आहे, मी त्याला सांगितलं होतं कोणीही जातीची कर. कारण मी तुकोजी महाराज बाबा गाडगे बाबाने इंटरकास्ट लग्न लावले, उलट त्यानं अलग अलग जातीत लग्न लावलं, त्याचा सत्कार करतो. त्याशिवाय जातीयवाद मिटत नाही. अरे इलेक्शनचे तिकीट काय चार देतात हे लोक. जाती जात मोठी त्याने तिकीट देते, मला देते का कोणी शिंप्याचे? एक तर मला कधी देतील ना तुमच्यात भांडण लावा भावा अन्याय निवडून या. असा एक वर्ग महाराष्ट्रात नाव नाही घेत. बापले काही भांडण, भावा बहिणीत भांडण, भावा भावात भांडण, बाप तो बनतो. तुमच्या कधी लक्षात येईल तुम्ही भांडू आम्ही या करारवाल्या, आम्ही या करारवाल्या, आम्ही हिरव्यावाल्या, आम्ही पांढऱ्यावाल्या. हे तुम्हाला चिंता बनून राहिला तो गारुड्याचा खेळ. तुम्हाला भांडणात गुंतवते. त्यांच्या पोरी कोणाच्याही बायका होतात. सांगू काय नाव? हा सांगा, फक्त सांगा. मला गोळ्या मारल्या की मी मरतो कुत्र्याची. मग तुम्ही मेणबत्त्या घेऊन तेच मांग चाकू मारले म्हणून मी वाचलो. काऊन सांगू? नाही सांगत म्हणजे सांगा म्हणते, सांगा. मालूम नाही काय? अक्कल वापरा. लहान पोराले मालूम आहे. कुणाच्या पोरी आहेत बाहेर देशात बरोबर. कुणी जातीची बायको चालते, कुणी जातीचा नवरा चालते. फक्त कलेक्टर पाहिजे, कमिशनर पाहिजे, आयुक्त पाहिजे, न्यायाधीश पाहिजे. आणि आपल्या पोरीनं जर गरीबा चांगला एखादा पोराची प्रेम केलं तर गौंडी फक्कात आहे. शंकराची पोरगी दिलप्यानं नेली हो. काऊन रे? गरीबाच्या पोरीनं केलं तर तुम्हाला लाजा पैदा होता. त्यानं केली तर मोठ्या माणसानं. गरीबाची माहीत गर्भवती नाही काय, मोठ्या लोकांचा आल्या गर्भवती राहायचं. गरीबी मोठेपणा करतात म्हणून आपण खिलाफ आहोत. पण माझ्या मुलानं मला सांगितलं म्हणे बाबा माझं कुठलं लफडं नाही आहे ना, म्हणून मी मध्ये सांगितलं. मग मी पोरीला पाहायला गेलो. मुलगी MSc आहे, लेक्चरर आहे. झालं लग्न, 2 पोरी आहेत. ओके, म्हणजे मी ब्रह्मचारी महाराज नाही, नाही तर महाराज ब्रह्मचारी आहेत. पण 2 पोरी त्याच्या मठात आहेत. तिले 3 लेकरं आहेत. म्हणून महिलांनी सावधान, अंधश्रद्धा सोडा, जुन्या रूढ्या टाळा, नवीन विचारावर प्रेम करा. सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई, शिवाजी महाराज, जिजामातेचा विचार करा. जिजाबाईनं हातात तलवार घेतली बाबो, आपल्या शिवरायाला तलवार शिकवली. आता रिव्हॉल्वर द्यायची गरज नाही पोरीला काकू, आता पेन द्यायची गरज आहे. आता पेनाची जादू आहे, शिक्षणाची जादू आहे. ते मुलगी किती सुंदर बोलली बाबू. तिचा बाप कम्प्युटर आहे, माय कॅल्क्युलेटर आहे, पोरगी सॉफ्टवेअर. हे लेकरही किती हुशार आहे. ते हाईट लेकरू किती लेकरू हुशार आहे तुमच्या गावाच्या मानानं, धर्मीच्या मानानं. तुम्ही मायबाप चांगले आहे ना. फक्त
या गावातल्या बाया माणसं हे गाव आदर्श करा. गावात रोगराई राहिली नाही पाहिजे. संडासले रोडवर जात नका त्यात जाऊ, नाही तर कोणत्याही बायका रोडवर. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड, सायकल गेली की सिद्ध, ट्रॅक्टर आला की स्टँड. एखादा म्हातारा आला की म्हातारी उभी बी नाही राहत. ते जाऊ दे, यासारखे लय पाहिजे. माणसं तर इतके दलिंदर आहेत. दिवस निघायच्या अगोदर एका झुडपा एक शेर बैठावा राहतो. बरं, तुम्ही गेल्याशिवाय त्याचं वोटिंग विड्रॉल होत नाही. म्हणून आम्हाला वोटिंग आता बॅलेट पेपरवर पाहिजे. नो ईव्हीएम. आता लोक झालं ते जाऊ द्या. जिल्हा परिषदचं इलेक्शन बॅलेट पेपरवरच घ्या. नो ईव्हीएम. अरे मशीनने जेवढी ऑर्डर दिली तेवढंच काम करते, लक्षात घ्या. आता तुम्ही डिझेल घेता आणि तुम्ही सांगता 200 रुपयाचं पेट्रोल का, त्याच्या पुढे जाते का? शिक्षणाशिवाय काकू समजणार नाही. म्हणून त्या नवऱ्याच्या मोबाईल तो कोणता नंबर असते ते पासवर्ड, त्या नव्या पासवर्ड विचारून दे मोबाईलचा, पण तो नंबर देणार नाही. आणि मोबाईल वापर काही ना बाया नाही. पुन्हा फोन घेऊन केला तर बोलत नको जाऊ, खात्यात रिकामा होऊन जाईल. किती लोकांचे पैसे गेले. आता लाडक्या बहिणीच्यानं जरा बरं आहे चालू तुमचं. ते कोणी बोललं की मी साहेब बोलतो, OTP सांगा, तुमचा पगार चालू करतो. काही नाही, तू पैसे जाते म्हणून चपला बोलते आणि तुझे करते लंबा. कोण्या देवानं देव काय तरी मग देवचं मंदिरात आहे. म्हणून महिलांनी सावधान. मी तुम्हाला सांगतो, कोणती बाई बोलली की छोटू माणसं बोलत नका. क्या है तुम्हारा नाम, मुझे आप अच्छे लगते. त्यानं तिनं तुम्हाला वाटते ती बाई बोलते, बाई नसते बोलत, ते आवाज असते डुप्लिकेट, फसवते. एका बाईनं एका माणसानं बायको ठेवून दुसऱ्या बाईवर प्रेम केलं आणि त्याला पुरं नंद करून टाकलं. साधे पैसेच नाही ठेवले, बायको सोडली, शेजारनी त्यात मानलं. वरून म्हणे की तो एका नवऱ्यानं बायकोचे तुकडे तुकडे केले. उद्या तारीखची घटना आहे रे. आता पेपरले आलेलं. मी पोथीतलं कीर्तन येत नाही मध्ये. रावणाला दातोंड होते. आपल्याला मालूम नाही. रावणाला दातोंड होते कसे काय असतील. त्याच्या मायच्या बाळणपणाला काय कमी त्रास झाला काय माय. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने खाल्ला. तो संडास किती ट्रक करे, मग तर JCB बोलवा लागेल मटेरियल. आम्हाला ग्रामगीता पाहिजे की तुझं गावाचं नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला तुझ्या गावाचं नाही का तीर्थ. शिक्षणाच्या माध्यमातून पुढे या. माझ्या घरातले 3 बॉड्या मेडिकल कॉलेजले दिल्या. माय मेली तर ते माय म्हणे सत्यपाल थांबरे बेटा, ए बेटा 10 मिनिट. माझ्या कार्यक्रमाचा टाइम संपला, पण मी जाणून 15 मिनिटं परत घेतला. मी आता जास्त घेणार नाही. कलाकार
डळमळून राहिले. ड्रेसिंग चालू ठेवा, तयारीत लागा. डान्सर वगैरे आहे ना, चालू द्या, तुमची तयारी करा मॅडम. मनोरंजन आहे, कलाकार आहेत. मी धन्यवाद देतो कलाकारांना. अरे आम्ही त्यातलेच आहोत, दोघही भाऊ आहो आम्ही. तमाशा म्हणा, कलापथक म्हणा, दंडार म्हणा, नाटक म्हणा, फक्त माणसाची निगा चांगली ठेवा. अरे थोडी डान्स करतात, काय वाईट आहे का नाही, पण आपली पोरगी नाचली तर नाची म्हणतात. आपली गरीबाची पोरगी नाचली तर काय म्हणतात, नाची. आणि यायची नाचली तर हिरोईन, हे हिरोईन म्हणतात. मला जाऊ द्या ना घरी, म्हणून लक्षात घ्या, कला लक्षात राहू. मी माझ्या नाट्य कंपनीला ज्यांचा कार्यक्रम आहे, पूर्ण गावातील मंडळीनं आता कार्यक्रम आहे राष्ट्रीय जनजागृती त्रिगुणी निशान पार्टी, गुरु सूर्यभानजी शेंडे. वा, चांगले कलाकार आहेत. कुमारीने शाहीर मारोतराव मारबते, डान्सर अवी आणि विष्णू, जयेंद्र वानखेडे. पाच कलाकार किती चांगले. आणि जरूर यायचंही ऐका. जसं सत्यपालवर प्रेम केलं, एक शेखर टिचुकले, हे आडनाव आहे का टिचुकले, काय दलिंदर आडनाव ठेवले मी आपले. नकलाकार चिंतामण शेंडे, इकडच्या दोन पार्ट्या. अरे बापरे, काय झालं नाट्य खरी गंमत. स्वतंत्र सफेद निशाण, काय खतरनाक आहे. शाहीर शिवानी ताई, लेडीज आहे, दोघे फायटिंग चालते. घ्या तुमच्या. शेखर बाबू घोडके, धन्यवाद. आज तुमच्यासाठी कलेचं नाईट आहे. रात भी बाकी है, रात भी बाकी है, रात भी बाकी है. आज माझा कार्यक्रम यूट्यूबवर आहे. मला नेट कमी पडलं होतं, म्हणून लाईव्ह करायसाठी वायफाय दिलं. कोण दिल माहिती? अक्षय रामटेके. म्हणजे धनगराच्या कामात मुद्दा आला. चिंताने सहकार्य केल्याने दिलं, कुंडाने दिलं, बौद्धाने दिलं, आमच्या कहार मायबापाने दिलं, भुवर मायबापाने दिलं. आणि तुम्ही लोकांनी 2.5 तासापासून माझ्या खंदेऱ्या शांततेने ऐकल्या. मी अशा वाजवल्या 9, मलाही मागून 9 वाजतात म्हणून. गरीबाचा पोरगा गंमत लहानपणी खंदेऱ्या शिकलो. तुमच्या मुलांना 15 दिवसासाठी आश्रमामध्ये पाठवा, गुरुकुंज मैत्रीला पाठवा. माझा नंबर देऊन द्या. हे लेकरं माणसं बनले पाहिजे. संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, विशाल सूर्यवंशी असे अनेक कलाकार आहेत. बहुताचे 2 पाल आहेत. डॉक्टर पवन नवले, संगपाल, अनेक सोळ्याचे आहेत, तेलाचे आहेत, नाल्याचे आहेत. आणि गजानन भाऊचा आवाज
लावणी कोणती म्हणाव गजानन भाऊ या नेहमीच्या राया तुमची घाई नमला वाटोला बांधायला मी घरची बायको उपाशी मारी भाई केले मॅक्सिन घरची उपाशी हे 200 रुपये घे रामलिंगाचे किस्साची लढी मला किस्साची कलाकार तयार आहेत जास्त म्हणू नको हा मोहात पाडते बरं याचा आवाजच खतरनाक आहे बरं तुम्ही मला लहान असेल लग्न व्हायला 3 लेकरं आहे काही जाऊ द्या असाही नाही तोलण्याच्या वरचा पण मला भाऊ आहे मध्ये अभिमान आहे 20 वर्षाच्या अगोदर खरबीमध्ये आलो आता बोलले रामटेके भाऊ 20 वर्षाच्या अगोदर आलो तेव्हाही गजानन सोबत होता हेही होते ड्रायव्हरही होता वाटते आणि 20 वर्षाच्या अरे याचे 55 वर्ष होऊन राहिले याची माय लहानपणी मिळते याचा बाप मेला त्याच्या बायकोची माय बाप मेला यानं बायको कोणती गेली आणू आहे तिले माय नाही ना बाप नाही अनाथाची खोटी म्हणून मी तुम्हाला सांगतो लग्न जर करायचं आहे ना तर मुलीच्याही डोक्यात घालतो तुझ्या समजताना बेटा चमकवाला 2 मोबाईल समजून घे 2 मोबाईल एक शेजारचा चोरून आणला त्याने राहील माझ्यासाठी हे पोटे चोऱ्या करतात आणि तुम्हाला गाडीवर बसवतात मुली तुम्हाला काय मालूम यानं चोरून आणली म्हणून त्याच्या चमकवर जाऊ नका कष्ट करणारावर प्रेम करा आता आम्ही दोघंही होतो अखिल भारतीय मनसोड मंडळाचे मेंबर काहीच नाही आणि जमवलंही नाही जास्त पोरगा डॉक्टर आहे माणूसची पोरगी आहे लग्न व्हायला आहे सुखात आहे आणि यालाही 2 पोरी आहेत हाही काही तसा नाही 2 पोरं म्हणजे गजानन भाऊचं माझं नातं कोणामुळं जुळलं गांधी बाबा आले तुकडोजी बाबा आले फुले शाहू आंबेडकर आले ना हाताला धरलं आले ना मला आपण संगती पाहूया महापुरुष आलेया आमचं कल्याण केलं आमचे कल्याण आहे अरे 10,000 लोकांच्या दरम्यान लोक आहेत पुन्हाचा त्रास नाही झाला नाही तर मंडई म्हटलं की पेनारे सुचू देत नाही पण हे गाव चांगलं भेटलं खरबी टाळ्या वाजवा 2-3 जणांनी शांतपणा करायची कोशिश केली मालूम आहे गाव एका जागी आहे हे गावाचे लोक जर आपल्याला यायनं घडवली ना यायनं वर्गणी केली मेहनत घेतली शतरंजा उचलल्या एवढी मोठी व्यवस्था केली खरं भूक देतील का आई कार्यक्रम तुमच्या बायाचे जीवन लिंबात त्या काकूच्या ती काऊन शांतपणा करते वा उभी राहून राहिली ते 12 वर्ष फटके द्यावे आधी जाग्यावर आपण मायबाप चांगले आहे मी तुम्हा मायबापांना धन्यवाद देतो आयोजन कमिटीचे सर्व मित्रमंडळी आता याच्यात नाव आहे 2000 पण हे घेणं मुश्किल होऊन जाते परंतु गावातील सर्व मायबाप घोडेस्वारापासून
तर घरडेपर्यंत, घरडेपासून तर शेंडेपर्यंत, शेंडे काकापासून तर गावातील सर्व मायबापापर्यंत धन्यवाद देतो. अजून ऐकायची इच्छा आहे का? मग एखादं पुस्तक ज्ञाना बाबा 10 रुपयाचे वाचाल तर वाचाल. 250 रुपयामध्ये 8 पुस्तक आहेत. अरे आम्हाला बाबासाहेबांना शिकवलं, ज्योतिबानं शिकवलं, पोटात आग पडली तर किती आग पडू द्या, 1 रुपया भजे खा, पोटाची आग सांभाळले आणि 2च रुपये खिशात आहेत. 1 रुपयाचे भजे खा, 1 रुपयाचं पुस्तक घ्या. त्यावेळेत म्हटलं आणि मी काही विशेष पुस्तकं लिहिले. सत्यानाश, कोणाचा सत्यानाश? अंधश्रद्धेच्या मागे लागले त्याचा सत्यानाश. आणि एक मा जीवनावर लोकमतचे नरेंद्र इंगळे त्यांनी पुस्तक लिहिलं, बोले तैसा चाले. मेल्यावर मी मंदिर बांधू देणार नाही, माझं समाधी नाही, मूर्ती नाही. मी मेल्यावरही माझं बॉडी मेडिकल कॉलेजला दान केली, मृत्यूपत्र लिहिलं. देहदान करावं. गजाननच्या बायकोनं म्हणून तुमच्या पाया लागतो. तुम्ही रक्तदान करा, देहदान करा, अवयव दान करा आणि मतदान केल्याशिवाय कधी राहू नका. कोणालाही मिळून द्या, पण मतदान आमचा हा राष्ट्रीय हक्क बाबासाहेबांना दिला. ज्या बाईनं रक्तदान केलं तिनं उभं राहा. एका बाईने कधीतरी केलं असेल, तू कधीतरी त्या तुम्ही केलं काय? ती किती वेळा? 1 वेळा की 2 वेळा? बोला. हा, एवढ्या मोठ्या बाईत एक बाई उभी राहा, काही उभ्या राहा. साडी पाठवतो इथं येऊ नका गेले साहेब म्हणू. अरे उभी राहणं मायवर. तुम्ही म्हणाल सारा काय वाटतो तेही सांगून देतो, गडबड करू नका. लग्नीला दादा पुन्हा कार्यक्रमाला ये जा. मनापासून बसेला नवगे जण एका जागी मुतू नका. 85% जर एका जागी मुतले तर 15% वाहून जाऊ शकतात. जो बहुजन की बात करेगा वही देश में राज करेगा. आई साडी पाठवतो. मनातल्या बायानं या साडीचं वजन नको पाहू. तुम्ही बाया असं पाहिजे हलकी आहे की साडीने ना रे कोणी या फक्त इथपर्यंत द्यायचं आहे. समोरच्या काही जो हेही लेकरू आपल्या पालखीचं दिस वेगळे. आणि हे साडी मिळून नको ती त्या मागत आहे. कळलं का तुला काय म्हटलं नाही? हा, तुझ्या मागत आहे ते त्याच्या मागत येते. हाताना आता साडी फेकायची नाही, माय घामाच्या पैशाची आहे. 250 रुपये खर्च केले, साडी आणली. मग मला मन दुकान माई बहीण आहे ना, लाडकी बहीण. मी काही साड्या तुम्हाला इलेक्शन साठी देऊन राहिलो का? मला काय मतं मागायचे आहेत का तुम्हाला? मला तुमचा काय संबंध आहे? कीर्तनासाठी जावईन बहीण आली, ते म्हणलो तुम्ही रक्तदान केलं, तुम्ही उभे मला आनंद झाला. तुझ्या मागं हाताला जाऊ द्या. जाऊ द्या, मी मागं पाहतो. कोणी दाबून टाकीन गव्हर्नमेंटच्या त्याचं खरेदी जाव चांगला. बाई पाहू नको, गांधे दुसऱ्याचं सारखं करा. उभं राहून द्या. ओके मॅडम. रक्तदान श्रेष्ठ दान म्हणून देहदान करा, रक्तदान करा. ज्या ज्या लोकांनी मंडईसाठी वर्गणी दिली, चंदा दिला, त्याच्या नावानं टाळ्या वाजवा. आणि त्यांच्याकडे बाकी आहेत त्यांना आणून द्या. मध्ये डिझेल साठी पैसे देतील नाही त्यावर आमच्या गे मग जेवण कोणाच्या घरी आहे? तुमच्या घरी आहे का? रामटेके साहेबाकडे बरं आहे. आधी काय पुढी बाई आल्या काय? डॉक्टरीन बाई
हा ना, तुम्ही जरा नजर सांगत नाही काय, थोडी लाईन मारून द्या. अशोक भाऊची बाई आपल्या पत्नी वगैरे आल्या का? असा तू अरे मध्ये जे जीव घालतात मी त्या माईचा सत्कार करतो ना. रात्री 12 वाजता खाऊ घालतात रे मध्ये. 20 वर्षाच्या अगोदर कोणाच्या घरी जेवलो होतो मी, आठवते? कुठे आहेत? बळीराम भाऊ, एक मिनिट या तुम्ही. या ना बळीराम दादा, या ना एक मिनिट. एक ग्राम गीता देत. एक तर मी येतो तुम्हाला जर बळीराम भाऊन जीव घातलं होतं 20 वर्षाच्या अगोदर. काय आडनाव काका? काय झाले? बळीराम दादा लोक माझ्यासोबत दुसरी माई देत नाही ना. आता अटॅक मला ऑपरेशन झालं, 3 जागी अटॅक होतो. वाचलो मी, खरबिली यायचं होतं ना. राम टेके साहेबाचं गाय धनेचं नेट घेतला ना मी, ओके आहो. हा रे बाबू, थँक्यू. राम टेकेची बुडी नसेल आली तर तुम्ही या. नाही आधी नाही वाटते, घरीच स्वयंपाक करायला ठेवलं ना तुम्ही. न करा का? आरोग्य विभागात होते ना अशोक भाऊ. आहे वंदनाबाई आहेत. धन्यवाद. आवाज द्या ना बोला. हा राहू द्या ना, राहू द्या आता. राहू द्या. म्हातारे झालेला ऐकत नाही ना काका. आता ये ना तुम्ही. अरे बाबा ये ना. किती टाइम खाल्ला हो मावशी. बस राहू द्या आता. आता मी काका येऊ दे. मी इथून साडी पाठवतो. वेळ होईल ना. काकू अर्ध्या तासानं जेवायला येतो घरी. काका एवढा टाइम लावला काकू आहे. एवढा टाइम वजन नाही नोकरी गेली म्हणून तर नाही का रिटायर होते. मी असं बघू तुमच्या सर्व मंडळी समजले धन्यवाद देतो. मिळून झाल्या काय घरी देतो गाडीतून आणून. मी दररोज जेवढ्या वाटतो त्याच्या मध्ये गेलो आज. मी शाळेत करून बाहेर वाटते ग्रामगीता दे. संविधान देऊ की ग्रामगीता? नाही मी नाही देत, तुम्ही विचार करा. लोक कधी जवळ येतात. बुद्धानं हिंदूला जवळ करा, हिंदूनं बुद्धाला जवळ करा. आणि 18 पकड जातीले बाबासाहेबांना जवळ केलं ना. आरक्षण बाबासाहेबांमुळे भेटलं की नाही. म्हणून तुम्हाला संविधान न देता ग्रामगीता. संविधान काय डिसेंबर निमित्त बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्याला नेता नव्हते बाबासाहेब. शिवाजी महाराज, ज्योतिबा, रंजल्या जीवाची खरा ज्योतिबा सावता माना संत रविदास शहीद बिरसा गरिबांना पाणी नव्हते पिऊ दे. हे सर्व उपकार पाणी गजानन भाऊचा समजत नाही. आजचा कार्यक्रम पुन्हा बघायचा असला
तर युट्यूबवर आपण बघू शकतात. सत्यपाल महाराज खरबी टाका पुन्हा पहा. माझं कीर्तन दररोज पाहणारे लोक आहेत. नवरा बायको दोघंही पाहतात, बुडाबुडी पाहतात. मला तुम्ही तयार केलं ना. मी का महाराज जाऊन चांगल्या खानदानी पैदा होईल का? शिंप्याचं पोरग ओबीसीचं बियाणं. पण तुम्ही मायबापांनी प्रेम केलं. धन्यवाद. जय गुरु, जय हिंद. सर्वांनी साहित्य लागलं माझं. माझी गाडी उभी आहे, तिथून पुस्तकं, काही फोटो वगैरे लागले. ग्रामपंचायत सरपंच आहेत का? नाही. मी मंडळी कमिटीने एक गाडगे बाबाचा फोटो देतो. या बरं कमिटीच्या मंडळीने एक आठवण राहावी. गाडगे बाबाचा विचार देतो. या कमिटीच्या मंडळीने या, 2-3 जण या. तुम्ही खूप मेहनत घेतली ना हा कार्यक्रम घडवला. सर्वांनी राष्ट्रवंदने करता उभे राहा. रोशन भाऊ तबला वादक 50 रुपये एका मित्राने दिले. धन्यवाद. हा, सर्वांनी राष्ट्रवंदने करता उभं राहा. फोटो काढले बघ. मंडळी कमिटीनं आज मला संधी दिली. आभारी आहोत गावकरी मंडळी. गाडगे बाबा की परमात्मा एक बाबा जुंदेवाचा रामचंद्र भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की शहीद बिरसा मुंडा की. राष्ट्रवंदना घेऊन 2 मिनिट थांबा. मन धनाचे सदा सुखी हो भारत देश हमारा. सभी धर्म पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो या देश की माता, मंगल कीर्ति करानी. सत्यशीला निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो या देश की जनता, जीवन सुख सजवानी. रंगराव पंडित भिखारी, सबको सुख दिलवाने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. पुरुषा तेरा सारा देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दर्शाने. तुकड़ा दास करे पूरी हो, सबको भक्ति कराने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा. बोलो भारत माता की जय. रामचंद्र भगवान की जय. श्री गुरुदेव की जय. पूर्ण गावातील मायबापांना जय गुरु. परत कलाकारांचा कार्यक्रम आहे म्हणून